गणेशोत्सव म्हटलं की वेगवेगळे देखावे, त्या प्रत्येक देखाव्यामध्ये काही ना काहीतरी वेगळेपण पाहायला मिळतं. काही देखाव्यांमध्ये संदेश दिला जातो, काही देखाव्यांमध्ये वेगळेपण असतं. आणि असाच एक वेगळा देखावा जो आहे तो पुण्यातील नारायण पेठेत आपल्याला पाहायला मिळतोय. हे जे भरत मित्र मंडळ आहे तर यांनी हा बंगला नंबर 525 नावाचा भूत बंगला तयार केलाय. आपण हा जितका बाहेरनं हॉरर दिसतोय तितकाच आतनं सुद्धा हा भीतीदायक आहे. सर्वात पहिले ज्यांनी हे बनवलं आहे तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. निलेश आर्ट जे आहेत त्यांना काय नेमकी संकल्पना आहे, किती दिवस गेलेले आहे ते बनवायला आणि आतमध्ये काय काय पाहायला मिळतं गेल्यावर? गेली 10 वर्ष झाले बाळासाहेब दाभेकर हे लहान मुलांच्या साठी डेकोरेशनची कॉन्सेप्ट करतात. तर ही जी भूताची बंगला ही संकल्पना आहे ती बाळासाहेब दाभेकरांची 6 महिन्यांपासून तो फॉलोअप आहे. तर यासाठी लागणारे कलाकार जे आहेत, खटावकर सर असतील, महेश रांजणे असतील, महेश अंकुशे, गणेश लोणारे, विनायक रामपुरे, मी स्वतः निलेश आर्टिस्ट, या सगळ्यांनी मिळून हा देखावा केला आहे. तसेच मंडळांचे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी रात्रंदिवस यासाठी कष्ट केलेले आहेत आणि आत्तासुद्धा ती देखभाल करतात. तर गणेश लोणारी हे मुंबई किंवा इतर बाकीच्या ठिकाणी जीवन देखाव्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण जेव्हा अण्णांनी त्यांना ही संकल्पना सांगितली तेव्हा आतमध्ये जे भूत जे दाखवलेले आहेत ते जीवन देखावा रोजचा, त्यासाठी मेकअप, रोज त्याची जे कपडे असतील किंवा त्यासाठी जे लागणारे रंग आहेत ते रोज बदलतात ते. आणि त्याचा परिणाम तुम्ही बघतायच की किती गर्दी झाली आणि किती ते लोकप्रिय झालंय. हो, तुम्ही आत जाऊन बघितलंच असेल, तुमचा देखावा आहे. काय काय आहे, म्हणजे कुठे कुठे त्याचे भीतीदायक स्पॉट आहेत, काय काय असे स्पॉट बनवलेत आणि असं काय गोष्टींचा वापर केलाय ज्याच्यामुळे हे जास्त भीतीदायक बनलंय? जसे रोज चेंजेस होत राहतात, रोजचं गुड चेंज होत राहतं आमच्या या भूत बंगल्याच्या आतमधलं. रोज नवीन नवीन प्रकारच्या संकल्पना येतात आणि नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज निर्माण होतात तिथे. जसं की काय काय बघायला मिळतं हे तुम्हाला रहस्यच आहे आणि रहस्यच राहणार, कारण ते आतमध्ये येऊन पाहिल्याशिवाय तुम्हाला त्याचा आनंद मंडळ सांगू शकणार नाही. नक्कीच कार्यकर्ते आहेत, काय कशी गर्दी पाहायला मिळते जेव्हा हे बघून बाहेर येतात, हा भूत बंगला मध्ये फिरून जेव्हा हे लोक बाहेर येतात भाविक, तेव्हा त्यांच्या काय भावना असतात? त्यांना निश्चितच त्यांना खूप चांगल्यापणे आवडले. ते बाहेर लोकांना पण ते जास्त करून सांगतात की इकडे या म्हणून. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो ते एवढं एकदम व्हायरल झालं की ते बंद झाल्यावरती पण 4-4 वाजता पण पहाटे लोक आलेले आहेत की बाबा अरे हे कधी चालू होणार आहे, आता आम्ही थोड्या वेळ जाऊन बघू का म्हणून. भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला लोकांकडून. 5 ते 12. येस, आपण बघतो आत्ता सुद्धा इथे लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या पाहायला जमलेलं आपल्याला इकडे बघायला मिळतात. आणि आतमध्ये गेल्यावर जो एक्सपिरियन्स आहे तर तो तुम्ही आतमध्ये जाऊन जेव्हा फिरून याल तेव्हाच तो खरं तर तुम्हाला समजणार आहे. असं सांगून सांगण्यासारखं किंवा समजण्यासारखं नाही आहे. तर जे नारायण पेठेतलं हे मंडळ आहे तर इथे तुम्ही नक्की या आणि हा जो देखावा आहे त्याचा नक्की एक्सपिरियन्स घ्या. पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर.